हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज पुन्हा बैठक, जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार। लोकसभेच्या 13 जागांवरून महायुतीचा तिढा कायम, 10 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, तर शिंदे गटाचा 13 जागांवर दावा। शहांच्या दरबारी तिढा सुटणार का, याकडे लक्ष। मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकर लढत, तर गोपाळ शेट्टी किंवा पूनम महाजन यांच्या मतदारसंघाची चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा, मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं मिशन डोळ्यासमोर ठेवा, केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीत सूचना। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या, संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं मतदारांना आवाहन। महाविकास आघाडीची आज जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक, दुपारी 12 वाजता बैठक होणार। बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षातील राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक, पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट, वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी 7 तारखेला जाहीर होणार। आज संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, बैठकीनंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत, मोदींसाठी संभाजीनगरमधून आणखी एक कमळ दिल्लीत पाठवा, अमित शहांचं वक्तव्य। संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला ठाकरेंना लाज वाटायला हवी, गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। 1000% नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचा दावा। निवडणुकीतील शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे असल्याचंही सूचक विधान। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करतेय, पवारांनी किमान 5 वर्षांचा हिशेब द्यावा, शहांची पवारांवरही टीका, तर महाराष्ट्रानं पवारांना 50 वर्ष साथ दिली, जयंत पाटलांचं शहांना उत्तर। शासनाच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखला द्या, प्रमाणित प्रतींचा आग्रह नको, राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे निर्देश। ठाकरे गटाच्या राजन साळवींसह कुटुंबियांची सलग 3ऱ्या दिवशी चौकशी, आज दुपारी 1 ते 5 या वेळेत एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील 15% पाणी कपात आजपासून मागे, पीसे पंपिंग स्टेशनला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत, 3 ट्रान्सफॉर्मरवर वीज पंप पूर्ण क्षमतेनं सुरू। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत येणार। मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजी 2.5 रुपयांनी स्वस्त, 73 रुपये प्रति किलो दरानं सीएनजी मिळणार, आजपासून नवे दर लागू। सोन्यानं गाठला विक्रमी उच्चांक, प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी उसळी घेत 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा दर 74,200 रुपये प्रति किलो। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।